माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. छान साडी वगैरे घातली होती तिनं. आता हे आईला कळायलाच पाहिजे, आपली पोटची मुलगी आहे. तर छान साडी वगैरे घातली होती तिनं, पण ती इंटरेस्ट घेत नव्हती, कधीपर्यंत घेत नव्हती जोपर्यंत तिचा व्हिडिओ कॉल झाला नाही तिच्या मित्राशी. जसा तिचा व्हिडिओ कॉल झाला, जसं तिनं त्याला दाखवलं की मी कशी छान तयार झाली आहे, त्यानंतर तिनं प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली. मग तू आधी का नाही असं केलंस, आधी काही तुझं बिनसलेलं का, हे विश्वासात घेऊन पालकांनी विचारलं पाहिजे. किंवा मुलगा आधी सगळ्यांच्यात मिसळत होता, आता मिसळत नाही, तर तुला कुठल्या गोष्टीचं बॉदरेशन आहे का, नोकरीची काळजी आहे का. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मुलांना बॉदरेशन न देता विश्वासात घेऊन काही गोष्टी सॉल्व्ह करता येतात, हे मला पालकांना सांगायचे. त्यांना एकटेपणा कमी होतो, हेल्दी कॉन्व्हर्सेशन त्या परिवारामध्ये होतं. हॅलो, एकटं फील करताय घरच्यांसोबत, मित्रांसोबत असताना किंवा बाहेर मूवीला, आउटिंगला गेल्यावर सगळे सोबत असताना सुद्धा तुम्हाला एकटं फील होतं आणि त्यामुळे मन उदास होतं. बऱ्याचदा असं वाटतं की इतरांच्या जेव्हा गरजेचा काळ असतो तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो किंवा होते, पण माझ्या गरजेच्या काळात कोणीच माझ्यासोबत नसतं आणि त्यामुळे मन अजूनच सेन्सिटिव्ह किंवा अजूनच हळवं वाटायला लागतं, जास्तच एकटं वाटायला लागतं. तर डोंट वरी, मस्तपैकी आता हेडफोन लावा, मांडी घालून बसा आणि हा पॉडकास्ट ऐका. नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी एक पॉझिटिव्ह शिकायला मिळेल. तर आजच्या पॉडकास्टचा टॉपिक आहे लोनलीनेस, म्हणजेच एकटेपणा. तर कसं वाटतं इथे येऊन? सगळ्यात पहिल्यांदा आधी मी निहारिका मॅडमची ओळख करून देतो. तर निहारिका ही एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे, म्हणजे लोकांच्या मानसिकतेबरोबर खेळण्याचं काम आहे तिचं. मी एक चांगली उपमा देते. मानवी मनानं, मानवी मेंदू बरोबर आम्ही जे खेळ करतो, ओके, त्याला क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणू शकतो. ओके. आणि ती त्याचं प्रॅक्टिस सुद्धा करते क्लिनिकल सायकोलॉजीकडे. तिच्याकडे त्या रिलेटेड पेशंट पण असतात. तर मग याच विषयावर निहारिका सोबत गप्पा मारूयात. चला. पहिल्यांदा मी खूप खूप धन्यवाद देते की मला या मंचावरती किंवा या प्लॅटफॉर्म ओपन करून दिलात की बोलण्यासाठी. कारण आम्हाला तेच तर करावं लागतं ना. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच. ओके, खरं तर आम्ही तुला थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण तू जे काम करतेस आणि आमच्या एका छोट्याशा पॉडकास्टसाठी तू होकार दिलास, त्याबद्दल थँक्यू सो मच. तर करूया सुरू आपल्या विषयाला. लोनलीनेस, एकटेपणा, काय वाटतं, काय सांगशील? बेसिकली मला असं वाटतं की एकटेपणा हा प्रत्येक वयातल्या माणसांना असतो. ओके. म्हणजे प्रत्येक वयासाठी तो वेगवेगळा असू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ, लहान मूल रडतंय, ओके, तर ते का रडतंय याच्याकडे आपण फार लक्ष देत नाही. आपण पटकन म्हणून टाकतो की त्याला भूक लागली. तर आधी काय असतं की एखाद्या सण समारंभात गेल्यावर आई बिझी होऊन जाते कार्यक्रमात, राईट, आणि आदल्या दिवशीच आईनं बाळाला अटेन्शन दिलेलं असतं, पण ते दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याला मिळत नाही. तर त्याला तो एकटेपणा वाटू शकतो. 18 ते 25 वर्ष वयोगटातील तरुण पिढीला तो वाटणारा एकटेपणा वेगळा असतो. 35 वयापर्यंतच्यांना वाटणारा एकटेपणा आणि वयोवृद्ध माणसांना वाटणारा एकटेपणा. सो असे वेगवेगळे टप्पे. त्यात आपण महिलांसाठी म्हणूयात की मेनोपॉज. कुणाकुणाची चिडचिड होते, कुणाकुणाला लोनली फील होतं, तो एकटेपणा वेगळा आहे. वडीलधारी माणसं, म्हणजे वडील जे आपण कमवती माणसं म्हणतो घरातली, पुरुष, त्यांना वाटणारा एकटेपणा वेगळा असू शकतो. ओके, स्पेशली रिटायरमेंट नंतर वडील लोकांना. हो, राईट. म्हणजे असे टप्पे. तर आपण एक एक त्याच्या संदर्भात बोलूया. ओके, चालेल. तर लोनलीनेसची काय डेफिनेशन करशील तू? काय लोनलीनेस म्हणजे नक्की काय? लोनलीनेस, एकटेपणा, सगळ्यांच्या अगदी जवळची भावना. जसं राग येतो, हसायला येतं, आनंदी भावना असते, तशीच एकटेपणाची भावना येते. तर तुमच्या एक मनाची अवस्था आहे ही एकटेपणा. तर तुम्ही ते कसं हँडल करताय किंवा काय करताय याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड्स असतात. तर मला असं वाटतं की आपण बरेच आता रील्स बघतो की पटकन नाही का म्हणतो आपण की बायकोवरती रील टाकतोय, आई वडिलांवरती टाक. नाही, तर मग मला असं म्हणायचंय की जेव्हा आपण त्या रील्स बघतो,
जेव्हा पटकन आईवडिलांचं नाव येतं, पण तेव्हाच एक जबाबदारीची जाणीव येते की मला एखादी आईवडिलांना गोष्ट सांगायची आणि माझ्या वयातली जेव्हा मुलं हा विचार करतात की मी ती गोष्ट सांगितल्यानंतर आईवडिलांना मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास होईल, तर ती एकटेपणाची भावना आहे, तर ती पहिल्यांदा येते एका मुलीमध्ये, एका मुलामध्ये. तर तुम्ही काय फील करता हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की खरंच असं झालंय का की आपल्याला एखादी गोष्ट शेअर करायची आणि आपण ती स्वतःच्याच आईवडिलांना सांगू शकत नाही. ती एक भावना आहे. तू म्हणालीस की घरातलं वातावरण वगैरे म्हणजे नेमकं कसं असलं पाहिजे? घरातल्या वातावरणाविषयी बोलायचं झालं तर स्वातंत्र्य हवं, पण स्वैराचार नको. म्हणजे आपल्याकडचं ऑलरेडी तसं वातावरण आहे खरं. वाई, सातारा, सांगली, आपले जे जिल्हे आहेत ते, म्हणजे पुण्या मुंबईसारखं अगदी नाहीये की किमान घरातले विचारतात जाताना की घरात जेवायला कधी येणार आहेस, घरी येताना हे घेऊन ये, ते घेऊन ये. पण पुण्या मुंबई ठिकाणी आपण बघतो की अगदी स्वैराचार आहे, म्हणजे कोण कधी येते, कोण कुठे जाते, काय होते ते काही कळतच नाही आपल्याला. हां, मग वातावरण असं असलं पाहिजे की एखादी गोष्ट, रेस्ट्रिक्शन्स पण असले पाहिजेत एखाद्या गोष्टीविषयी. आणि जर मुलांना एखादी गोष्ट सांगायची आहे पालकांना, तर ती बिनधास्तपणे सांगितली गेली पाहिजे, ते कॉन्व्हर्सेशन झालं पाहिजे. तर बाहेरची जास्त जवळची वाटत नाहीत आणि घरातली जास्त जवळची वाटायला लागतात. आता ही काळजी कोणी घेतली पाहिजे बेसिकली? तर आईवडिलांनी घेतली पाहिजे. त्यांचे नातेसंबंध मुलांशी जपताना आपण 21व्या शतकात जगतोय, तर किती बंधनं मुलीला घालायची, किती बंधनं मुलांना घालायची, याच्यापेक्षा आपण जी बंधनं घालतोय ती बरोबर आहेत का चुकीची आहेत, ह्या गोष्टी पण बघितल्या पाहिजेत. म्हणजे मुलगी आहे म्हणून तू मग हे करू नको, ते करू नको, हे आता आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो. पण मुलगी आहे म्हणून तू रिस्क घे, तू कर. मुलगा आहे म्हणून तुला हे करायचं नाहीये, हे जितपत तुम्ही सांगता तितपत तुला काही प्रॉब्लेम आहे का गं? रोज जाताना तू जसं मुलीला अटायर बघून कळतंच आयांना की काहीतरी वेगळं आहे, मुलांचं पण अटायर बघून कळतं काहीतरी वेगळं आहे, काहीतरी शिजतंय. म्हणजे आता मी एक उदाहरण देते. माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते, छान साडी वगैरे घातली होती तिनं. आता हे आईला कळायलाच पाहिजे, आपली पोटची मुलगी आहे. तर छान साडी वगैरे घातली होती तिनं, पण ती इंटरेस्ट घेत नव्हती, कधीपर्यंत घेत नव्हती, जोपर्यंत तिचा व्हिडिओ कॉल झाला नाही तिच्या मित्राशी. जसा तिचा व्हिडिओ कॉल झाला, जसं तिनं त्याला दाखवलं की मी कशी छान तयार झाली आहे, त्यानंतर तिनं प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली. मग तू आधी का नाही असं केलंस? आधी काही तुझं बिनसलेलं का? हे विश्वासात घेऊन पालकांनी विचारलं पाहिजे. किंवा मुलगा आधी सगळ्यांच्यात मिसळत होता, आता मिसळत नाही, तर तुला कुठल्या गोष्टीचं बॉदरेशन आहे का? नोकरीची काळजी आहे का? म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मुलांना बॉदरेशन न देता विश्वासात घेऊन काही गोष्टी सॉल्व्ह करता येतात, हे मला पालकांना सांगायचं आहे. त्यांना एकटेपणा कमी होतो, हेल्दी कॉन्व्हर्सेशन त्या परिवारामध्ये होतं, कुटुंबामध्ये होतं. आणि होतं काय, तुम्ही बंधनं नाही घातलीत तर त्यांना चुकीचं पण वागता येत नाही, किंवा कोणतरी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, हा एकदा त्यांना विश्वास आला की मग इतका विचार जितका ते दुनियेचा करतात, जगाचा करतात, तितका विचार ते करत नाहीत आणि स्वतंत्र आयुष्य जगतात. पण स्वैराचार होत नाही असं मला वाटतं. स्वैराचार म्हणजे काय नेमकं, काय तुला म्हणायचं? स्वैराचार म्हणजे आजकाल नाही का पटकन म्हणून जातात, मी काय करते ते तू नको विचारू मला. पण का नको विचारू? तू जर बरोबर गोष्ट करत असशील, म्हणजे मी मुलांना, मुलींना, पालकांना सगळ्यांनाच म्हणते, हे काही एकट्या कुणासाठी नाहीये. तू मला नको विचारू, मी तुझे वडील आहे. पण ती विचारतीये तर तुम्ही गोष्टी चुकीचे तर करत नाही आहात, तर तुम्ही सांगा ना कुटुंबाला. वयाची 55-60 वर्ष झाली तरी आपण आपल्या कुटुंबापासून एखादी गोष्ट लपवून करतोय, म्हणजेच कुठेतरी ते कॉन्व्हर्सेशन कमी पडतंय, कुठेतरी तुमच्या नात्यामधली परिपक्वता कमी पडतीये. आणि त्याच्यामुळे जर का आपण दुसरीकडे ओढलं गेलो स्वैराचारामुळे, मग त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. तर स्वैराचार म्हणजे काय बेसिकली, की कसंही वागा, काहीही करा, हे नको. आपण ज्या संस्कारात वाढलो आहे, आपण ज्या कम्युनिटीमध्ये राहतो, त्या माणसांना धरून राहा. मला कोणी विचारायचं नाही, माझ्यावर कोणी बंधनं नाही घालायची, किंवा या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत.
आजकालच्या तरुण पिढीत ते जास्त आहे. हो, मला कोणी विचारलं नाही पाहिजे. फ्रीडम फ्रीडम हवं. फ्रीडम घ्या ना, फ्रीडम कोण नाहीच म्हणत नाहीये, पण फ्रीडम घेताना तुम्ही कोणत्या गोष्टींचा घेताय हे पण तितकंच विचारात घेतलं पाहिजे. तुम्ही एखादी चांगली गोष्ट करताय, करिअर करताय, काही हरकत नाही आहे. पुण्याला जाऊन शिकताय, काही हरकत नाही. पण खरंच आपण बाहेर जाऊन शिकतो का? मग आपल्यातला लोनलीनेस वाढत जातो. कोणी विचारायला नसतं. कोणी विचारायला नसल्यामुळं माझ्या मागं कोणीतरी आहे, मला कोणीतरी विचारणार आहे, ही भावनाच नष्ट होते. कोण विचारणारं नाही आहे. मग एक दिवस असा येतो, त्या गोष्टीसाठीच आपण रडतो की मला विचारणारच कोणी नाही आहे, मला एकटं पडल्यासारखं वाटतंय. मग याला जबाबदार कोण? आपण स्वतः. म्हणजेच तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी काय करताय हे पण तितकं विचारात घेणं गरजेचं आहे. आजकालच्या तरुण पिढीत बघितलं तर म्हणजे मला असं वाटतं की सोशल मीडियावर खूप जण असतात, वावरतात. म्हणजे 99.9% लोक सोशल मीडियावर आहेत. तर सोशल मीडियाने लोनलीनेस याचा कुठे काही संबंध आहे का? प्रश्नच नाही आहे ना. कसं असतं, तुम्ही 5 स्टेटस टाकले, रोजचे 5-6 स्टेटस टाकताय, स्टोरीज टाकताय इंस्टाग्रामला, ओके, ठीक आहे. तर मुळात त्या का टाकताय याचा तुम्ही विचार करा. जर तुम्हाला ते असंच एन्जॉय म्हणून टाकत असाल तर ठीक आहे, पण कोणाचा तरी रिप्लाय यावा किंवा कुठल्या तरी पर्टिक्युलर पर्सनचा मला रिप्लाय यावा म्हणून मी दाखवतेय किंवा मी दाखवतोय, तर मग तो लोनलीनेस आहे. कारण तुम्ही जे शेजारी आहेत त्याचा विचार न करता त्या व्यक्तीसाठी मी हे करते, हा माझा लोनलीनेस असू शकतो, एकटेपणा असू शकतो. कारण मी तेव्हा प्रेझेन्समध्ये नसतेच. मी कुठल्या तरी इमॅजिनेशनमध्ये जाऊन आता हा मला रिप्लाय करेल, किंवा आता मी मुलगी आहे म्हणून की आता मला हा रिप्लाय करेल, मग मी असं म्हणेन. हे कुठंतरी कनेक्शन असतं. अच्छा, आता त्याला वाटेल की मी त्याला सोडून एन्जॉय करतेय. हे यूथचं कनेक्शन आहे, जलस फील करवण्यासाठी, किंवा मग समोरच्याने केअर घ्यावी. एक्झॅक्टली, अटेन्शन घेण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची की आपण त्यांना इन्फ्लुएन्झर्स म्हणतो. तर तो इन्फ्लुएन्झर कुठेतरी जातो, कुठली तरी रील शूट करतो आणि त्याच्यानंतर ते एकटेपणाचे रील टाकायला सुरुवात करतो. आपण त्यांना फॉलो करत असतो. त्याच्या आयुष्यात घोळ झालाय ना, तू का विचार करतोयस? आपण काय करतो, फॉलो करतो आणि आपण त्यांना मग ते नाही का कनेक्ट करायला सुरुवात करतो. इन्फ्लुएन्स करतात, राईट. मग कनेक्टिव्हिटी तिथे जास्त वाढत जाते की मला पण ह्याच्यासारखं आयुष्य जगलं पाहिजे. अरे तसं करू नको, त्याच्या आयुष्यात घोळ झालाय. तुझं काय, तुझं चांगलं सुरू आहे, खातोय पितोय जेवतोय मस्त आराम करतोय. पण नाही, आपल्याला काय करायचं असतं, दुसऱ्याशी कम्पेअर करायचं असतं. मग होतं काय या सगळ्या गोष्टींमध्ये, पुढचा स्टेटस त्याने टाकला तर तो आपण बघितला, मग मी पटकन म्हणते की अरे हो, मला पण हे असंच वाटतंय, मला सुद्धा एकटंच राहायचं आयुष्यात. म्हणजे तुम्ही काय केलं, त्यांना फॉलो केलं, पण तुम्ही कुठल्या गोष्टींमध्ये फॉलो करताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इन्फ्लुएन्झर पण काय दाखवतोय सोशल मीडियाला, हॅपी कंटेंट्स असतात, फनी कंटेंट्स असतात, पण नाही, ते तसे कंटेंट दाखवायचे जेणेकरून दुसरं एखाद्या डिप्रेशनमध्ये जाईल. मग ही बाहेर गेली, तो बाहेर गेला, मला तसं आयुष्यात जगायला मिळत नाही आहे, किंवा त्याचा एकटेपणा आणि माझा एकटेपणा सेम आहे. मग मी कनेक्ट करून त्या गोष्टींच्या मागं कारण नसताना धावायला लागतो. आणि मग एका पॉईंटला असं होतं की मलाही त्याच्यासारखंच जगायचं आहे असं म्हणून आपण आपल्या जवळची जी माणसं असतो त्यांना आपोआपच तोडतो की मला कोणाशी बोलायचंच नाही आहे, माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही उरलेला आता. म्हणजे हे काय करतो, हे ओढवून घेतलेला एकटेपणा आहे ना, हा सोशल मीडियामुळे येणारा एकटेपणा आहे. 4 माणसं बोलतायत, आता मी घरातलं उदाहरण सांगते सोशल मीडियाचं. परवामध्ये सातारमध्ये 3 दिवस नेट बंद होतं. आमच्या घरचे छान सगळे बसून जेवत होते आणि TV बघून गप्पा मारत होते. इतर दिवशी हे काय असतं, बाबा बाबांच्या मोबाईलमध्ये, आई आईच्या मोबाईलमध्ये. म्हणजे हे प्रत्येकाचंच घरातलं आहे वातावरण. मुलं मुलांच्या मोबाईलमध्ये, बिचारी आजी एका साईडला TV बघत असते, तिला ते मालिकांचं पडलेलं असतं. मग तुमचे संवाद होतात का? तर नाही होत. या 3 दिवसात कसं वाटलं? अतिशय छान वाटलं की कोणाचा कोणाला मेसेज नाही, कोणाचा कोणाला काही
ते सकाळी उठतो आपण, कोणाची तरी भलत्याचीच निगेटिव्हिटी घेतो की त्यानं काहीतरी टाकलेलं असतं सॅड रात्री 12 वाजता, ते आपण सकाळी 7 वाजता उठून बघतो आणि मग त्याचाच डोक्यात विचार राहतो. तर त्या 3 दिवसात फार छान वाटलं बेसिकली. आणि मुळात मलाही माहिती की कोरोनामध्ये जसं आपण गप्पा मारायचो बसून, तशा त्या 3 दिवसात झाल्या. आई वडिलांशी बोलणं होतं, घरातल्यांशी बोलणं होतं. का तर फक्त नेट नाहीये, म्हणजे अन्न वस्त्र निवारा नेट असं झालेलं आहे. ते किती अस्वस्थ होतं ना लोकांना. मग तुमचा एकटेपणा वाढेल ना, कारण तुम्ही जिवंत लोकांशी बोलत नाही आहात आणि कुठेतरी भलतीकडेच एखादा माणूस आहे, भलतीकडेच एखादे कोणीतरी आहे आणि त्याच्याशी चॅटिंगवरती बोलताय. बरं बोलताय ते बोलताय, तुमच्या भावना त्याला समजतायत का? मग तुम्ही आनंदात आहे, तुम्ही दुःखात आहे, काय करणार? मग तुम्ही जो समोर माणूस बसलाय त्याच्या समोर भावना व्यक्त करा ना, म्हणजे तुमचा एकटेपणा कमी होईल. पण तुम्ही तसं करता का? नाहीच करत, कोणीच नाही करत. म्हणजे मी काय, तुम्ही काय, बाकी काय, नाहीच करत. मगाशी तू म्हणालीस की स्टेटस कोणाला तरी दाखवण्यासाठी म्हणून हा, टाकले हा. जातात, की मी आज असं फील करते, मी उदास आहे तर हा स्टेटस त्याने बघावा, किंवा मी फील उदास करतोय तर तिने हा स्टेटस बघावा. आणि सपोज गमतीचा प्रश्न आहे, सपोज तिने नाहीच बघितला फुल 24 तासात, किंवा त्याने तो स्टेटस बघितला नाही फुल 24 तासात, तर काय फील होतं त्याला? काय तू काय सांगशील ऍज अ सायकोलॉजिस्ट? चांगला प्रश्न आहे. या फेजमध्ये काय होतं की आपण अपेक्षा करतो, तिथं ऑटोमॅटिकली अपेक्षांचा भंग झालेला असतो. अपेक्षाभंग. ओके. तुम्ही त्या फेजमधनं बाहेरच नाही आहेत. बरं, आपण इतकं पण अडाणी नसतो की परत दुसरे स्टेटस टाकतो बघावेत म्हणून किंवा काय. त्यात 24 आवर्समध्ये जेवढं काही होतं तेवढंच, कारण तेच लाईफ झालंय ना. व्हॉट्सअपचे स्टेटस किती वेळ दिसतात, तेवढंच लाईफ आहे आपलं. तेवढ्यातच जे काही होईल ते बघितलं तर बघितलं, नाही तर द्या सोडून. आणि आता ते प्रायव्हसी पण निघाली की स्पेसिफिक व्यक्तीला स्टेटस दिसला 4 वेळा बघतो आपण. त्याने बघितलंय. हो, मग पोळी करपली आहे तव्यावरची का वर्क फ्रॉम होम करताना दुसरंच काही टाईप झालंय, मग तुम्ही दुसऱ्याचं कशाला नुकसान करताय? त्या व्यक्तीला तर काहीच फरक पडत नाही, तर तुम्ही त्या फेजमधून बाहेर यायचा प्रयत्न करा. नाही आहे ना, तू तुझं आयुष्य जगतोयस ना, मग जग. मग मुळात काय होतं की आपल्याला नेमकं काय पाहिजे आयुष्यात येऊन हेच कळत नाही. तुम्हाला ती व्यक्ती पाहिजे, तुम्हाला त्याचं अटेन्शन पाहिजे का काय पाहिजे? मग हे एकदा क्लिअरिफाय झालं ना तुमच्या मनामध्ये गोंधळ, तर इतकं काही वाटणार नाही जितकं आपल्याला आतून वाटत असतो. एम्प्टीनेस म्हणतात, एम्प्टीनेस इंग्लिश शब्द. एकटेपणा कळत नाही माणसाला. एम्प्टी म्हणलं की लगेच कळतं एकदम खाली. सो तो एम्प्टीनेस वाटायला सुरुवात होतो की ती व्यक्ती माझ्या आयुष्यात नाहीये, ती माझी व्हॅल्यू करत नाहीये, म्हणजे माझं सगळं जग रिकामं, माझ्या आयुष्यात काहीच नाहीये. एम्प्टीनेस आहे. खूप फील होतं ह्या टीनेजर्स, स्पेशली 18 ते 25 मध्ये. एक्झॅक्टली. मग तुमच्यावर कोणीतरी प्रेम करतंय का तुम्ही त्याच्यावरती करताय, एवढंच. हीच गोष्ट असते ना अटेन्शन किंवा काय त्या गोष्टीत. मग जो माणूस तुम्हाला अटेन्शन देतोय त्याच्याकडून घ्या ना. हवा, सूर्याची उष्णता जसं फुकट आहे तसं अटेन्शन पण फुकट आहे. पण तो देणारा व्यक्ती वेगळा असला म्हणून काय झालं? मग तिथे तुमची आई असतील, वडील असतील, बायको असतील, नातेवाईक असतील, पण त्याचं नाही, तिकडंच. हां, मग एकटं वाटणारच की, म्हणजे साहजिक आहे, कारण ती भावना आहे. मी जसं पहिल्यांदा म्हटलं की ती भावना आहे, ते वाटणारच. तर माझ्याकडे एक केस आली होती की ती जी कोणी व्यक्ती आहे घरात चिडचिड करते, म्हणजे अगदी 15 मिनिटाचीच केस होती, पण काय कारण असेल, चिडचिड करते. हल्ली तिची चिडचिड वाटते. म्हणजे मुलगा होता टीनेजर? नाही, म्हणजे ती एक आपण XYZ व्यक्ती म्हणूयात ना, मुलगा ना मुलगी, चिडचिड करते. हां, काय चिडचिड करण्याचं कारण असं. मी तिला एकट्यात घेतलं, त्या व्यक्तीला विचारलं, म्हणलं खरं सांगायचं एकदम, ज्याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये तो अटेन्शन देत नाहीये, 2-2 दिवस फोन उचलत नाहीये आणि मेसेज करत नाहीये की तू झोपली आहेस का, तू हे झालंय का, तू ते झालंय का. म्हणली हो. म्हणून माझा घरात राग निघतो. मग आपण कुठला राग, वड्याचं तेल वांग्यावरती काढतो, कुठला राग कुठं काढायचा कळत नाही.
बिचारे आई वडील काळजीत की हिला काय झालंय, ह्याला काय झालंय. मग तुम्ही त्या व्यक्तीचा राग एकतर दाबून ठेवा तिथल्या तिथं, ती व्यक्ती बोलल्यानंतर तो बाहेर पडू द्यात, किंवा मग तुम्हाला माहिती आहे की आपण या रिलेशनशिपमध्ये कम्पॅक्टेबल नाही आहोत, तर ते तिथेच ड्रॉप करा. पण ते जमतं का? नाहीच जमत. मग मला तेच म्हणायचं असतं की तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी एकटं फील करून घेताय ती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे मूळ कारणच नष्ट झालं तर ते परत येणारच नाहीत ना गोष्टीमध्ये. मग ते तुम्ही बघा ना की का आपल्याला असं वाटतंय. हा एवढा डीप आपण विचार नाही करत, वेळच नसतो. मोबाईलमधनं कधी वेळ मिळणार. मग त्या गोष्टींचा तुम्ही विचार करा, प्रेझेन्समध्ये राहायला शिका, असं माझं एक सजेशन राहील. आणि अजून एक मला असं वाटतं की काही लोक उगीच भरपूर स्टेटस टाकत असतात हॅप्पीवाले, तर ते नक्की असतात की हॅप्पीवाले खूप रोज खूप हॅप्पीवाले टाकत असतात, ते नक्की असतात का लोनलीनेस? आता ते एक सवय असते माणसाला नाही का, रोज उठून तांब्यानं पाणी घालायची, तसं त्यांना स्टेटस टाकण्याची सवय असते. मग ते कुठल्या फेजमधले ते बघायचे. वयाचे 40-45 एजमधले जर ते टाकत असतील तर ते मग कॅज्युअल की हां बाबा मी हे करतोय, तर त्यांना ती सवय झालेली असती मोबाईलची, मग ते टाकतात. तर तो एक टप्पा असतो. आता आपल्या वयातली जी असतात, असं असू शकतं की मग तो दिखावाच असेल की मी काय करते, मी काय करते, मी काय करते, किंवा मग तो मेंटॅलिटीचा भाग असू शकतो, सायकोलॉजिकली रिलेटेड, की त्यांना कुठे काय कसं टाकावं, 4 स्टेटस टाकून गप्प बसावं. आपण काय करतो 1 2 3 4 5 6 7 8 9 बघता का तुम्ही ते? नाही. मग तो सायकोलॉजी रिलेटेड एक क्वेश्चन मी म्हणू शकते की मग त्यांना कळत नाही की आपल्याला नेमकं काय दाखवायचं आहे. म्हणजे 10 फोटो आवडले तर ते 10 टाकू नका, त्यातला एकच फोटो टाका. 10ही आवडलेत म्हणून 10ही टाकले, तो एकटेपणा नसतो. बेसिकली ते कुठे काय टाकावं ते कळत नाही, असं मला वाटतंय. की हा पण आवडलाय, तो पण आवडलाय, तो पण, मग सगळेच टाकू ना. लोनलीनेस आणि सॉलिट्यूड मध्ये काय डिफरन्स, काय फरक, काय सांगता येईल? लोनलीनेस आणि सॉलिट्यूडमध्ये फार फरक नाही आहे. म्हणजे जेवढा 2 डोळ्यात फरक आहे आपले, तेवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. लोनलीनेस म्हणजे एकटेपणा आणि सॉलिट्यूड म्हणजे एकांत. तर एकांत हा पॉझिटिव्ह वेनं असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला कामाचा स्ट्रेस आला आहे, आता कामच होत नाही आहे आणि तुम्ही एकांताच्या ठिकाणी कुठेतरी गेलाय, तर तो पॉझिटिव्ह वेनं झाला. आणि एकटेपणा म्हणजे आता मला काही करायचंच नाही आहे, आता मला कशातच इंटरेस्ट नाही राहिलेला, हे वाटायला सुरुवात होणं म्हणजे लोनलीनेस. तर तुम्ही कुठल्या वेनं घेताय. म्हणजे मला एक आत्ता आठवलं पटकन, पुलंची एक लाईन आहे, एक बाकी एकाकी, एक अंत एकांत, शेवट, पहिला आणि शेवट. एक बाकी एकाकी म्हणजे तुम्हाला एकट्यालाच राहायचंय, एकट्यालाच जगायचंय आणि सगळेजण एका बाजूला आणि तुम्ही एकटे एका बाजूला. तर तुम्ही ते पॉझिटिव्ह वेनं घेतलं पाहिजे. एकटेपणा कधी सुरुवात होतो? जेव्हा स्ट्रेस येतो, कामाचा, घरच्यांचा किंवा एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस घेतला, ताण घेतला, तर तो एकटेपणा वाटायला सुरुवात होतो. पण एकटेपणा किंवा तो स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करतो आपण? तर 4 दिवस बाहेर जाऊन येणं. म्हणजेच काय? एकटं राहणं. म्हणजे फरक कळतोय का? एकटेपणा आणि एकांत. हा, म्हणजे स्वखुशीने आपण स्वीकारलेला एकटेपणा म्हणजे सॉलिट्यूड. ओके. आणि जो आपल्याला नाईलाजानं आलाय आणि तो नकोसा वाटतोय आपल्याला, तो म्हणजे एकटेपणा. अगदी छोटासा डिफरन्स आहे, पण तो कळण्या इतपत मॅच्युरिटी प्रत्येकाला असायला पाहिजे. मला एक सांग की आता एकटेपणामध्ये लोकांकडून आपल्याला अपेक्षा असतात की आपण त्यांच्या संकटाच्या किंवा कुठल्याही त्यांना गरज आहे तेव्हा आपण त्यांच्या सोबत होतो आणि आपल्याला गरज असते तेव्हा त्यांनी पण आपल्या सोबत असलं पाहिजे, अशी आपली एक साधारण अपेक्षा असते. बऱ्याचदा ती नाही पूर्ण होत. तर मला तुला हे विचारायचं आहे की कोण लोक आपल्या सोबत आहेत किंवा कोण लोक आपल्या सोबत नसतील भविष्यात, हे कसं ओळखावं? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. मी एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी देते, ठीक आहे? डोळे बंद करा. हां, आत्ता लगेच. डोळे बंद केल्यानंतर, म्हणजे बेसिकली हे कागद पेनवरती आहे, पण मी तुम्हाला आत्ता सांगते.
डोळे बंद केल्यानंतर एक पेन हातात घ्यायचा, एक कागद हातात घ्यायचा आणि मनात एक विचार आणायचा की माझं एखादं एक सिक्रेट आहे. सिक्रेट मी किती लोकांना सांगेन त्यांची यादी करायची आणि ती त्या पेजवरती लिहायची, त्यांची नावं. दुसऱ्यांदा विचार करायचा की मला एखादं संकट आलंय, एखादं डार्क सिक्रेट आहे जी मी त्या लोकांना सांगेन. त्या व्यक्ती वगळायच्या आणि बाकी राहिलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरती कट मारायची की ह्याला नाही सांगू शकत, ह्याला नाही सांगू शकत. त्या व्यक्तींवरती काट मारायची. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विचार करायचा की खरंच ते माझ्या संकटाच्या वेळी येतील का. मग किती व्यक्तींची नावं येत आहेत, एकाच व्यक्तीचं येतंय का येतच नाहीये. मग तो एकटेपणा तुम्हाला आतून फील होतो. आणि 99% याचं उत्तर असतं की मला जो प्रश्न पडलाय, मला जे प्रॉब्लेम आहेत त्याचं मी आणि फक्त मीच उत्तर काढू शकतो. दुसरं कोणीच नाही. म्हणजे कोणाचंच नाव नाही. तुम्ही आई वडिलांना जर प्रश्न विचारला तर ते त्यांच्या भूमिकेत असतात. तुम्ही मित्रांना जर प्रश्न विचारला तर ते म्हणतील लाईटली घे रे, सोड ना, लोड नको घेऊ, सातारी भाषेत एकदम. ठीक आहे. बायकोला प्रश्न विचारला तर ती ओव्हर टेन्शन, अहो मग आता काय पुढं. मुलांना आपण विचारूच नाही शकत. आणि सेम हेच प्रत्येकाच्या भूमिकेत असतो तेव्हा आपणच आपल्या प्रश्नांवरती मार्ग काढतो, दुसरं कोणीच नसतं ते. सो आपणच आपला आत्मविश्वास जागृत ठेवला पाहिजे, एकटेपणावरती मात केली पाहिजे. प्रत्येक वेळी तुमच्या सोबत कोणी नसेल. ठीक आहे, एकटे जन्माला आला, एकट्यालाच मरायला जायचं. म्हणजे एक बेसिक सांगते मी, माझं नाव निहारिका आहे पण मेल्यानंतर मला ती बॉडी म्हणूनच ओळखणार आहे. सो तो एकटेपणा आहे असं मला वाटतं. बॉडी उचला, बॉडी हे करा, तेव्हा कुणी निहारिकाला उचला नाही म्हणणार आहे, तेव्हा माझं नावही नाही राहणार आहे. मग आपल्याबरोबर आपणच सावलीसारखे उभं असले पाहिजे. लाईफ पार्टनर सोबत असताना सुद्धा एकटेपणा जाणवू शकतो का? हो, जाणवतोच. म्हणजे आता मी पण दोन गोष्टी मी डिफरन्शिएट करते आता इथे. रिलेशनशिप्स म्हणूयात आपण त्याला, जे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एक टिपिकल असतं, आपण ज्याला नाव दिलंय. याच्यातला एकटेपणा हा टेम्पररी असतो. का सांगते, कारण नात्याची जबाबदारी जोपर्यंत तुमच्यात ती येत नाही तोपर्यंत ती मॅच्युरिटी येत नाही. आता ते जे काय आपण म्हणूयात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एक रिलेशनशिप, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकमेकांची फायनान्शियल जबाबदारी घ्यायची नसते, एकमेकांचं दुखलं खुपलं म्हणून दवाखान्याचा खर्च करायचा नसतो. सो ते टेन्शन काहीच नसतं. आता विचार करूया हजबंड वाईफ. हजबंड वाईफ म्हणजे दोन फॅमिलीज एकत्र असतात. सो तुम्हाला फक्त दोघांपुरतं बघून नाही चालत. म्हणजे बायकोच्या माहेरी काहीतरी झाल्यानंतर सुद्धा नवऱ्याला टेन्शन येतं, ती बोलत नाहीये किंवा नवरा बोलत नाहीये, हे एक टेन्शन जाणवतं. फायनान्शियली जबाबदारी असते. जर बायकोचा स्वभाव माहिती आहे की ती हळवी आहे तर नवरा काही बोलू शकत नाही, तेव्हा त्याला एकटेपणा जाणवतो. आणि जेव्हा नात्यातला संवादच कमी होत चाललाय तर मात्र दोन्हीकडून पण एकटेपणा जाणवू शकतो. म्हणजे आता पुढे काय बोलायचं हेच सुचत नाहीये, तर मग मात्र कुठेतरी काहीतरी गोष्टी अडतायत असं आपण म्हणू शकतो. बेसिकली होतं काय की आपणच कॉन्व्हर्सेशनला कमी पडतो, आपणच प्रत्येक गोष्ट सांगत नाही. आपण एक उदाहरण घेऊयात की आपला मेंदू म्हणजे एक कुकरची शिट्टी आहे. ठीक आहे, कुकरमध्ये डाळ लावली आहे आणि शिट्टीच नाही झाली, काय होईल? फुटेल कुकर, उडेल, ब्लास्ट होईल. मग मनात तुम्ही डॉक्टर म्हणून सांगा मला की आपण दिवसभरात किती विचार करतो, कुठल्या कुठल्या गोष्टींवर? 7,000 विचार मिनिमम. 7,000 विचार मिनिमम येतात. आणि हे विचार जर तुम्ही एकमेकांना बोलूनच दाखवले नाही, मी माझं सॉल्व करतो म्हणून तुम्ही एकमेकांना विश्वासात घेतलंच नाही, तर मग मात्र गोष्टी कुठेतरी कमी पडतात आणि मग एक दिवस त्याचा ब्लास्ट होतो. मग ते काहीही होऊ शकतं. मग तो माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, मग तो माणूस आत्महत्या करेल, कारण कधी बोलूनच नाही दाखवलंय.
म्हणजे एकटेपणा इज इक्वल टू स्ट्रेस इज इक्वल टू काहीही परिणाम त्याचे भोगायला लागतात. म्हणजे एकटेपणा इज इक्वल टू डिप्रेशन म्हणू शकतो. आणि याच्यावरून काय होतं की ओव्हर थिंकिंग, म्हणजे सगळ्या गोष्टी परत तिथेच येतात की अतिविचार. एखादी गोष्टी जर सळसोट आहे तर तुम्ही सळसोट विचार करा ना, त्याला फाटे कशाला फोडता. मला एखाद्याचा फोन आलाय तर तो फोन जेवलीस का म्हणून विचारायला पण असू शकतो किंवा नाश्त्याला आहे म्हणून पण असेल, पण आपण काय विचार करतो, बघ त्याचा फोन आलाय, मला आता पैसेच मागणार, आपली धाकधूक वाढते, मागची उधारी ठेवलेली असते ना. मग आपण हे विचार बोलत नाही, बोलून दाखवू शकत नाही, मग आतनं एकटं वाटायला लागतं. म्हणजे किती आतमध्ये चक्र चाललेली असतात, आपण विचारच नाही करू शकत त्याचा. सो हे प्रत्येक रिलेशनशिप्सचे की ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे ते टेम्पररी आहे. मला ते म्हणतानाच म्हणायचं पहिलेच, आता रिलेशनशिपचा विषय आला म्हणून मी कंटिन्यू करते की माहिती असतं, म्हणजे पहिल्याच वेळेला म्हणतात की आम्ही लग्न नाही करणार आहोत. मग 2 दिवस भांडल्यानंतर तुम्हाला का फरक पडायला पाहिजे. मग चिडचिड होते, जेवणावरती लक्ष नसतं, कामावरती लक्ष नसतं. मग तुम्हीच विचार करा की जर तुम्हाला 2 दिवस भांडल्यानंतर इतका फरक पडतो, तेव्हा 5-6 वर्षांची रिलेशनशिप झाल्यानंतर तुम्ही ब्रेकअप करता, तेव्हा त्या मनावर किंवा त्या इमोशन्सवर काय आघात होत असतील. परत प्रेम करायची इच्छा होईल का. म्हणून नवरा बायकोंचं हे रिलेशन आहे हे हेल्दी असतं, पण तुम्ही ते हेल्दी ठेवायला पण पाहिजे. त्याच्यामुळे एकटेपणा नाही येणार आणि आपल्या गोष्टी सगळ्या सुरळीत होतील. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन करणं, ते कॉन्व्हर्सेशन कसं असलं पाहिजे त्याच्यावरती विचार करणं, या गोष्टी रिलेशनशिप्सवरती अवलंबून असतात. त्याच्यामुळे तुमचा लोनलीनेस बऱ्यापैकी प्रमाणात कमी येतो. आणि हल्ली बरेच मानसिक आजार वाढत आहेत. ते कशामुळं वाढत आहेत, एकतर सोशल मीडियाचा जास्त वापर आणि नात्यांमधला विसंवाद, एक तर संवादच नाही किंवा विसंवाद. तर ब्लेमिंग गेम खेळण्यापेक्षा तुम्ही समजून घ्या असं मला वाटतं. आणि आता तू जसं म्हणालीस की 5-6 वर्षाचं रिलेशनशिप असेल तर ब्रेकअप झाल्यावर कसं वाटतं, पण आजकालचे काही कपल हे एकाकडून ब्रेकअप झाल्यावर लोनलीनेस जाणवू नये म्हणून लगेच दुसरं रिलेशनशिप सुरू करतात, विदिन अ वीक सुद्धा करतात काही लोक. हो. तर मग ह्याबद्दल काय तुझं सजेशन आहे. डीप क्वेश्चन, पण ठीक आहे. एक रिलेशनशिप झाल्यानंतर तुम्ही बाहेर पडण्यासाठी म्हणून दुसरं रिलेशनशिप करता, हा झाला तुमच्या मनाचा विचार. पण समोरच्याचा मनाचा पण तेवढाच विचार केला पाहिजे की त्याला जर खरं प्रेम झालं किंवा खरंच प्रेमात पडलं ती व्यक्ती तर काय. ते आवडणं असतं हे टेम्पररी असतं, तो टाइमपास असतो, वेळ घालवणे, वेळ व्यर्थ घालवणे आपण म्हणू शकतो. त्या गोष्टी असतात त्यामध्ये की कुठेतरी मला त्या व्यक्तीची आठवण येऊ नये म्हणून मी दुसऱ्या व्यक्तीत गुंतणं, हे निव्वळ चुकीचं आहे. कारण की का आपण असं एका मिनिटात कुठल्याच व्यक्तीत गुंतत नाही, ते रिलेशन फार काळ टिकत नाही. मग तुम्ही आधी त्या व्यक्तीला समजून घ्या जर दुसरं रिलेशन करायचं असेल तर. कारण ती रिलेशन आठवडाभर आणि 2 आठवड्याच्या वर चालतच नाहीत, कारण तुम्हाला ना घेणं देणं असतं ना त्याच्याविषयी काही आस्था असते, काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा त्या गोष्टी करताय की एक रिलेशन संपवून दुसरं, हे काही भाजी विकत घेण्यासारखं नाही आहे ना. शेवटी शरीरावर परिणाम होतात या सगळ्याचे, मनावर परिणाम होतात. म्हणजे खोटं वाटेल की एक ब्रेकअप झाल्यानंतर आपल्याला जेवण जात नाही म्हणून आपल्या पोटावरती परिणाम होतो, विचार करण्याची क्षमता आपली कमी होते, म्हणजे मेंदू स्ट्रेस येऊन बॅक पेन होतं आणि बाकी मानसिक आजार तर वेगळेच. आपण कुठेतरी व्यसनाच्या आहारी लागतो, हे झालं मुलांचं. मुलींच्या पिरियड्सवरती त्याचे प्रॉब्लेम्स येतात स्ट्रेसमुळं. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी करताय तर थोडा विचार करून करा, कारण तुम्हाला बोलायला पुढची व्यक्ती नाही आहे. कारण आजकाल असं असतं की एकदम मर्यादित आयुष्य झालं आहे, तुम्ही मी आणि हे आणि आमचं कुटुंब एवढंच. म्हणजे 4 लोकात जाऊन मिसळायचं पण असतं किंवा त्यांच्याशी पण गोष्टी शेअर करायच्या असतात, हे आता राहिलेलं नाही आहे. तर त्या गोष्टीवरती तुम्ही नक्कीच विचार करा. कारण आपले आई वडील ह्यांचा मित्रपरिवार बघा आणि आपला मित्रपरिवार बघा, कुठेतरी ती तफावत अजून आहेच आहे आणि ते कुणी कमी नाही करू शकत किंवा ते त्रिवार सत्य आहे.
तर तुम्हाला खरंच पटकन इतकं कव्हर व्हायचं असेल तर तुमच्या पुढे तशी व्यक्ती पाहिजे जी समजून घेईल. नाहीतर मग तुम्ही त्या गोष्टींमध्ये पडूच नका, किंवा सगळ्या गोष्टींवरती परिणाम करून त्या गोष्टी करण्यात काहीच अर्थ नाही आहे. मग आपण नेमकं कशासाठी जगतोय आणि आपल्याला काय हवं आहे एवढं बेसिक कळलं तरी फार आहे. म्हणजे जर तुम्ही आता म्हणलात की दुसरं रिलेशनशिप करतोय, तर ते का केलं, तर फक्त तिची आठवण येऊ नये म्हणून. पण मग तुम्ही एखादा छंद जोपासू शकता ना. तुम्ही फिरायला जा, तुम्ही मित्रांबरोबर एन्जॉय करा, किंवा मग तुम्ही 24 आवर्स कामामध्ये गुंतून घ्या. कारण तिथे जी व्हॅल्यू मिळते ती इकडे कधीच मिळणार नाही आहेत. तुम्हाला गावगुंड म्हणूनच ओळखणार आहेत की हा 4 पोरी फिरवतो, किंवा ती 4 पोरं फिरवते. तुम्ही एखादी अशी गोष्ट करा ज्याच्यात तुम्ही रमाल. ज्या गोष्टीत तुम्ही रमणारच नाही आहे ती गोष्ट करण्यात काही अर्थच नाही. म्हणजे ह्यात स्वतःचीच बदनामी पण होते, मानसिक त्रास पण होतो. हो, म्हणजे आता ती व्यक्ती आहे तर तुम्ही तिला ओपनली सांगू शकत नाही मला तिची आठवण येते. मग परत ती एम्प्टीनेस आहेच आहे ना, तो एकटेपणा आहेच आहे, तो कुठून भरून काढणार. मग मन दुसरीकडे गुंतवा. पण वेगवेगळे पर्याय आहेत तर तुम्ही ते करा असं मला वाटतं. आजकालच्या या तरुण पिढीचं काय चुकतं? आजकालची जी तरुण पिढी आहे चुकत कुठेच नाही आहे, चुकत नाहीच आहे. कारण 2023ला जे ते 2035ला बदलणार आहे. म्हणजे चेंज इज द कॉन्स्टंट थिंग, आपण असं म्हणूया. पण त्याच्यावरती मार्ग काढण्यापेक्षा माझा प्रॉब्लेम तुझ्यापेक्षा मोठा कसा आहे याच्यावरती जास्त विचार करता. हां, आणि तुम्ही जर छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सकडे एवढं लक्ष दिलं अटेन्शनसाठी, तर मग त्या गोष्टी किती मोठ्या होतील हे सांगू शकत नाही. तर मग हेच पिढीचं चुकतं की तुम्ही तुमच्या लाईफचे जे काही टर्निंग पॉईंट्स म्हणा किंवा काय, हे दुसऱ्यांना सांगू नका. एखादी चांगली गोष्ट घडली आहे नक्की सांगा, पण मला असं होतं आहे, मला तसं होतं आहे, माझं असं आहे. तुमच्याकडे 2 दिवस माणसं लक्ष देतील, 3 दिवस देतील, पण 4थ्या दिवशी म्हणतील बाबा तुझं दुखणं आहे, तुझं तू बघ. आणि मग त्याच्यानंतर आपणच म्हणतो की मला कुणी समजून नाही घेत. हेच चुकतं. किती वेळा तुम्हाला ऐकायला आलं असेल की मला कुणी समजूनच घेत नाही. का घेतील? रोजचं जर रडणं सुरू असेल तर का घेतील? मग त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढायला तुम्ही एखाद्या ठिकाणी मेडिटेशनला जा, किंवा शांत बसून सोल्युशन काढा. पण 4 लोकांना सांगून तो प्रॉब्लेम वाढवू नका. फॉर एक्झाम्पल, साधा तुमचा प्रॉब्लेम आहे की मी कुठल्या फील्डला ॲडमिशन घेऊ. मला सायकोलॉजी आवडतं, मी म्हणणार आहे करिअर घे त्याच्यात. तुम्ही म्हणणार नाही मला बाबा MBBSच आवडतं, घे तिकडे. पण तुम्ही कन्फ्यूज होता ना. मग कन्फ्यूज होण्यापेक्षा तुम्हाला काय आवडतं ते बघा आणि तिकडे जा. म्हणजे प्रॉब्लेम्स कमी होतील, ॲटोमॅटिकली टेन्शन कमी येईल, स्ट्रेस कमी येईल, आणि दुसऱ्यांना पण बाबा याचं आयुष्य व्यवस्थित सुरू आहे असं वाटून तेही फार तुमच्यात लक्ष घालणार नाही. तर ते चुकतं की आपण आपलंच आयुष्य कसं स्ट्रेसफुल जगतोय, किंवा माझं तुझ्यापेक्षा फार आहे. म्हणजे अगदी साधं, आपण म्हणजे मी सांगायला जाते मला आज हॉस्पिटलमध्ये खूप स्ट्रेस आला आहे, तुझं तर काहीच नाही, मला तर इतकं, मग ते सुरूच होतं. पण तुझं तर काहीच नाही म्हणजे माझं माझ्या ठिकाणी, तुझं तुझ्या ठिकाणी. किंवा साधं आता मी मध्ये ॲडमिट होते, मला डेंग्यू झाला होता. आता तिथं आपण सांत्वन करणं गरजेचं असतं की ठीक आहे होईल सगळं व्यवस्थित. शेजारचीच बाई म्हणली 3 दिवसातच गेला हो आमचा पुतण्या. म्हणजे मी मरू का जगू का काय म्हणणं. म्हणजे आपण कुठल्या माणसासमोर शेअर करतोय हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर मग या गोष्टी करताना थोडं विचार करा की तितकं मॅच्युअर समोरचं आहे का ज्याला तुम्ही सांगताय, तितका समजून घेणार आहे का, आणि खरंच तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे का. नाही तर तुमचं तुम्ही सॉल्व करा आणि छान एकटं लाईफ जगा, काही हरकत नाही आहे. पण त्या एकटेपणात पण सुख असलं पाहिजे. अजून एक, मला खूप जणी येऊन म्हणतात, मुली बेसिकली, मला लग्नच नाही करायचं आहे. एकटेपणाचं तुम्ही विचारलं ना की काय चुकतं, वयाची 28, 29, 30 वर्ष झाली तरी मुलींना लग्नच करायचं नसतं. पण ते कधीपर्यंत? जोपर्यंत तुमच्याकडे सौंदर्य आहे,
जोपर्यंत तुमच्या कामाची उमेद आहे तुमच्याकडे तिथपर्यंत त्या गोष्टी ठीक असतात. पण वयाच्या 60व्या वर्षीच तुम्ही मला येऊन सांगा की मला लग्नच नाही करायचं, मग मीच बघते. कारण काय होतं, घरी कुणीतरी वाट बघणारा आहे, आजारी पडलीस तर चहा देणारा आहे, ही भावनाच मनाला खूप स्पर्शून जाते. जर तुम्ही एकटेच आहे, आत्ता निवांत तुम्ही स्वतः उठून चहा करू शकता, पण आजारी असताना कुणीतरी आपली काळजी घेणं ही पण शरीराची गरज आहे, तुमच्या मनाची गरज आहे, ती पूर्ण झालीच पाहिजे. नाही पूर्ण झाली तर त्याच्यामध्ये एकटेपणा हा जाणवणार. तर त्या मुलींना एक माझं सांगणं आहे बेसिकली की तुम्ही पुन्हा एकदा विचार करा तुमच्या निर्णयावरती. म्हणजे एकटेपणा कशात असतो तर सगळ्या गोष्टीत एकटेपणा. तुम्ही लॅपटॉप पुढं बसताय, 10 माणसं मीटिंगमध्ये आहेत, पण तरीही तुम्ही एकटेच आहात. मग लग्न करून सुखी व्हा ना. लग्न करून आपल्या माणसावरती हक्क गाजवणं वेगळं. हक्काचा म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला बोलणारं आणि आपण त्याला बोलणारं एक तरी माणूस पाहिजे. आणि अपोजिट पोल अट्रॅक्ट इच अदर. सो ते मेलच असला पाहिजे. म्हणजे हे मी फार ओपनली बोलते आहे, विषय पण तसा आहे. सो कारण माझं मैत्रिणीला सांगून जेवढं समाधान होत नाही तेवढं एका मित्राला सांगून समाधान होतं. ही आजकालची फॅक्ट आहे. हे तरुण पिढीला मान्यच करायला पाहिजे. तर खूप सगळं आता इंटरेस्टिंग सुरू आहे. जरा एक मजेत ब्रेक घेण्यासाठी एक मजा म्हणून एक रॅपिड फायर खेळूया. तर यामध्ये काय असणार आहे, मी तुला एक मेंटल कंडिशन सांगणार आहे, सायकोलॉजिकल कंडिशन. तर त्याचं तू सोल्युशन लगेच क्विक विदिन अ सेकंड मला सांगायचंय, 1 to 2 वर्ड्स मध्ये, किंवा लेंदी झालं तरी ठीक आहे. ओके ओके. सोल्युशन सांगायचं. डिप्रेशन. फिरा, खा, एन्जॉय करा, एकटं वाटून देऊ नका. फिअर ऑफ लुझिंग समवन. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात तेवढीच महत्त्वाची असते. सो ठीक आहे, ओव्हरकम करा आणि जी आलेली व्यक्ती आहे दुसरी तिच्याऐवजी तिला एक्सेप्ट करा. महिलांचे मासिक पाळीच्या दरम्यान जे मूड स्विंग्स होतात त्याचं सोल्युशन. त्या महिलांना तुम्ही समजून घ्या. चिडचिड झाली तर ती का होती, कारण महिन्यातले ते 4 दिवस असतात, तर ती कुठे नोट डाऊन नाही करत. ते एकटं वाटू शकतं, भीती वाटू शकते, आपल्या मुलांविषयी काळजी वाटू शकते, राग येऊ शकतो. तर आई प्रत्येक वेळी आपल्याला समजून घेते, तर आईला आपण एखाद्या वेळी समजून घेतलं तर काहीच हरकत नाहीये. सुसायडल टेंडन्सी. गरजेचीच नाहीये. आपल्याला मरायचा अधिकार आहे, पण सुसाईड करायचा अधिकारच नाहीये. शासनाने तो रद्द केलेला आहे. तो त्या भानगडीतच पडू नका. ओव्हर थिंक. कितपत याचा विचार करा. ओव्हर थिंकिंग गरज असेल करा, कारण कधी कधी पॉझिटिव्ह वेनं पण ते ओव्हर थिंकिंग सुरू असतं. पण कधी कधी नको असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. इग्नोर हे खूप चांगलं सोल्युशन आहे याच्यावरती. ऍडिक्शन. दारू. दारू प्या का? पिऊ नका. ॲडिक्शन खूप गोष्टींचं असतं. तुम्हाला कुठल्या गोष्टींचं ॲडिक्शन लागू शकतं हे प्रत्येकाच्या शरीरावरती डिपेंड आहे. सो माझ्यासारखी एखादी काउन्सिलर शोधा, तिकडे जा, ॲडिक्शन लागतं आणि प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. झालाय रॅपिड फायर. खूप छान बोललेली आहे. आता पुढचा एक क्वेश्चन विचारतो, सिरियस वाला. एकटेपणामध्ये काही लोक चुकीचं पाऊल उचलतात लोनलीनेस मध्ये, तर त्याविषयी काय सांगशील? एकटेपणा तर आयुष्यात आहेच आहे. मी जसं पहिल्यांदाच म्हणलं की ती फेज आहे. ती फेज निघून गेल्यानंतर तुमचं सगळं आयुष्य सुधारेल. ठीक आहे, पण ज्या व्यक्तीकडून आपल्याला अटेन्शन पाहिजे त्या व्यक्तीकडून अटेन्शन नाही मिळत, म्हणून मग खूप प्रकार समाजात आत्ता होतात. म्हणजे सुसाईड, की करायचं नसतं पण त्या व्यक्तीनं माझ्याकडे लक्ष द्यावं म्हणून मी सुसाईडचा प्रयत्न केला, गोळ्या घेतल्या झोपेच्या, पण त्यानं काय होणार आहे, तुमचं आयुष्य गमावणार आहे तुम्ही. मागच्यांचा विचार नाही, आईवडिलांचा विचार नाही. सो हे चुकीचं पाऊल असू शकतं. त्यानंतर ॲडिक्शन, मग ते दारूचं असेल, आणखीन एक दारूचं तर ॲडिक्शन लागतंच. म्हणजे नाही का, मी खूप तिला विसरायचा प्रयत्न करतोय रे पण तिला नाही विसरते म्हणून मग दारू पितोय, हे एक असू शकतं. आणि दुसरं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आपला कबीर सिंग. म्हणजे आपण कुठल्या गोष्टींचा आदर्श घेतला पाहिजे हे पण आपण तेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मला असं वाटतं की मल्टिपल रिलेशनशिप्स आपण करतो या फेजमध्ये, की एकाला विसरायचं आहे म्हणून दुसऱ्याला, तर ही एक चूक असू शकते. किंवा एखाद्याला
कबीर सिंगमध्ये जसं दाखवलंय, दाखवण्याबद्दल काही आक्षेप नाही आहे, पण जे दाखवलं आहे की या रिलेशनशिप्समधून फिजिकल रिलेशन म्हणजे सेक्स ॲडिक्शन लागू शकतं. तर आपण ज्या गोष्टी करतोय त्या योग्य आहे का, किंवा आपल्यामुळे एखाद्याचं समोरच्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही ना. तर या गोष्टींची पण तितकीच खबरदारी घेतली पाहिजे. बेसिकली सेक्स ॲडिक्शनबद्दल तर आपण कोणाबद्दल, दारू तर आपण एकटेच पितो, पण या गोष्टीमध्ये समोरचाही इन्व्हॉल्व असतो. सो पुढच्याची कंडिशन बघून मग आपण काय करतोय याचं थोडंसं भान ठेवलं पाहिजे. तुम्हाला एखादी गोष्ट कंट्रोल नाही होते तर खरंच तुम्ही एखाद्या काउन्सिलरकडे जा, एखाद्या सायकायट्रिस्टकडे जा आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या, कारण आपल्याला आयुष्य एकदाच मिळतं आणि ते छान जगावं. आणि एक शेवटचा प्रश्न की हाऊ टू डील विथ लोनलीनेस, म्हणजे लोनलीनेस सोबत कसं डील करावं, ते ओव्हरकम कसं करावं? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही ओव्हर थिंकिंग करू नका. जर गरज नसेल तर त्या गोष्टीची काहीच गरज नाही आहे. स्ट्रेस मॅनेज करता यायला पाहिजे तुम्हाला. अतिरिक्त ताण जर येत असेल एखाद्या गोष्टीचा तर तो घ्यायची तितकी गरज आहे का, कारण ताण आला तर तुम्ही आपोआप एकटे राहायला लागता. एकटं राहायला लागल्यानंतर तुम्ही ती गोष्ट मोठी करता आणि मग कोणाशी बोलत नाही. सो ते तुमच्या कुटुंबामध्ये तुमचं एक हेल्दी कॉन्व्हर्सेशन असलं पाहिजे की मला हे होतंय आणि हे होतंय, काही असू दे. सो तुम्ही एकमेकांशी शेअर करा, किंवा तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती पाहिजे की जिच्याशी तुम्ही शेअर करा. थोडंसं सायंटिफिकली बोलते की आपल्या मनाप्रमाणे आपल्याकडे मेंदू नावाचं एक गोष्ट आहे. तुम्ही डॉक्टर आहातच. आपलं डोपामाइन सिक्रिशन काय होतंय, किती होतंय, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही आनंद शोधायला शिका. ते डोपामाइन वाढलं तर आपोआपच तुमचा एकटेपणा कमी येतो. म्हणजे डोपामाइन काय करतं तर हॅपी हार्मोन सिक्रेट करतं. तर मग तुम्हाला आता एखाद्या लहान मुलाला काय की बाबा कॅडबरी दिली की त्याचं ते उत्साह वाढतो, तसं तुम्ही तुमच्यातले शोधा गुण. एखाद्याला नाही का खूप दिवसांनी कळतं की बाबा आपल्याला तबला वाजवायची आवड आहे, आपल्याला गाण्याची आवड आहे. हे वयाच्या अगदी कुठल्याही वर्षी कळू शकतं. तर तुम्ही ती आवड एखादी जोपासा. त्याच्यानंतर छान एक्सरसाइज वगैरे करा. म्हणजे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मेडिटेशन करा. मेडिकेशनपेक्षा म्हणजे औषधं गोळ्यांपेक्षा पण मेडिटेशन करा. की स्वतःसाठी दिवसातली मी 5 मिनटं देणार आहे. त्या 5 मिनटात मी कुणाचाही विचार करणार नाही आहे, मी फक्त माझा विचार करणार आहे. तर याच्यातनं एकटेपणा कमी होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह लोक आहेत का, निगेटिव्ह विचार करणारे लोक आहेत का, मग त्यांच्यात आपण राहिलं पाहिजे का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण होतं कसं, तुम्ही पॉझिटिव्ह असता, तुम्ही आनंदीच असता, समोरचा एक येतो तो त्याचं दुःख सांगतो, आणखीन एक येतो ते त्याच्या यातना सांगतात. तर मग आपण अशा लोकांमध्ये राहतोय. पण मग तुम्ही मनावर घेऊ नका. तुम्ही सोशल मीडियावरती कुठले कंटेंट्स बघताय याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही आपली लाईफ एखाद्याशी कंपेअर करू नका. तुमची लाईफ ही तुमची आहे, त्याच्यात कुणी आड येणार नाही. तर या गोष्टी आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती ओव्हरकम नक्की करू शकता. आणि एखादी आयुष्यात एक छान मित्र, छान मैत्रीण ठेवा जी तुम्हाला चांगलं सजेशन देईल. कारण काही गोष्टी अशा असतात की आपण घरी नाही बोलू शकत, किती काहीही झालं तरी. सो एक कोणतरी आपल्या आयुष्यात पाहिजे की ज्याला आपण सगळं शेअर करू शकू. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत एक आनंदी जीवन जगण्यासाठी. आता आणखीन एक की तुमच्या डेली रुटीनमध्ये तुम्हाला अडथळे येत असतील, म्हणजे मला झोपच खूप लागतीये किंवा उठावंसंच वाटत नाही आहे, ही पण एक मनाची स्टेट असू शकते. तर मग तुम्ही त्यासाठी पण काउन्सिलिंग घेऊ शकता. म्हणजे मेंटल हेल्थ केअर सेंटरमधलेच लोक काउन्सिलिंग घेतात असं नाही. डेली लाईफसाठी पण तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता. आपल्याकडे सुविधा अवेलेबल आहेत. तर त्या गोष्टीला इतकं लाईटली न घेता मी म्हणते आनंदाने छान जगण्यासाठी तुम्ही एखाद्याचा सल्ला म्हणून ते घेऊ शकता. कारण ते लोक तटस्थ भूमिकेत असतात, ते तुम्हाला समजून घेतील, त्याच्यावरती सोल्युशन काढतील. म्हणजे एखाद्या इमोशनल अटॅचमेंट असलेल्या लोकांशी बोलणं आणि एखाद्या न्यूट्रल फेजमधल्या लोकांशी बोलणं, दोन्हीमध्ये डिफरन्स येतो. तर तुम्ही कोणाशी तरी तशांची शेअर करा आणि आनंदी राहा बस. म्हणजे लोनलीनेसवर डेफिनेटली ओव्हरकम करता येतं. हो हो हो. कितीही गंभीर समस्या असली तरी यावर उपाय देखील आहेत. त्याला चुकीचं पाऊल उचलावंच नाही. जशी समस्या आली आहे तशी ती जाणार पण आहे. कारण प्रत्येक दिवस सेम नसतो ना आपला, प्रत्येक दिवस वेगळा आहे. तुम्ही कसं जगताय, का पास्ट घेऊन जगताय, का फ्युचरचा जास्त विचार करताय.
त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि खूप विचार करू नका. जस्ट गो विथ द फ्लो. प्रवाहाबाहेर टाकले जाऊ नका, प्रवाहाबरोबर चाला, गोष्टी सोप्या होतील. खूप छान वाटलं तुझ्याशी ह्या लोनलीनेस, एकटेपणा या विषयावरती बोलून. खरं तर मला जास्त छान वाटलं की मला इतकं ओपनली बोलता आलं. या गोष्टी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला पाहिजेत आणि मला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवता आल्या. त्याच्यामुळं मी स्वतः थँक्यू म्हणते. थँक्यू सो मच. तर आज आपण निहारिका सोबत गप्पा मारल्या भरपूर लोनलीनेस या विषयावर. जर तुमच्या काही मानसिक रिलेटेड समस्या असतील तर कमेंटमध्ये आम्हाला विचारा. त्यातल्या लकी 3 लोकांच्या समस्या जेव्हा निहारिका बरोबर नेक्स्ट पॉडकास्ट होईल तेव्हा आम्ही नक्की येऊ. थँक्यू सो मच. थँक्यू निहारिका. थँक्यू.